नाथा निरसली भव दुःख व्यथा तत्काळ तुझिया प्रसादे अनंत वाणी अनंत ध्यास वृथा संदेह या जीवास पारख बोध करुणिया खास मुक्त केले बंधनी तुझी स्थितीचा विचार वदवी जीवा नित्य सार इतुकी कृपा करी मजवर जीवोद्धारा कारणे बहुपकारांची तुरासी ज्ञानबोध नित्य पाजिसी जवळीच ठेवी अनंतासी तर जोडुनी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। बहुत पुराणे झाली से निर्माण 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 बहुत पुराणे झाली से निर्माण। बहुत पुराणे झाली से निर्माण अपरोक्ष ज्ञान नाही तेथे अपरोक्ष ज्ञान नाही तेथे बहुत पुराणे झाली निर्माण बहुत पुराणे झाली निर्माण बहुत पुराणे झाली निर्माण अपरोक्ष ज्ञाना जाई बाशरण जाई बाशरण अपरोक्ष ज्ञाना जाई बाशरण जाई बाशरण सद्गुरु वाचोन न कळे ते सद्गुरु वाचोन न कळे ते बहुत पुराणे झाली से निर्माण बहुत पुराणे झाली से निर्माण बहुत पुराणे झाली से निर्माण प्रकृती पुरुष याचे ज्ञान नाही याचे ज्ञान नाही प्रकृती पुरुष याचे ज्ञान नाही याचे ज्ञान नाही तोवरी बापाही मुक्ती कैसी तोवरी बापाही मुक्ती कैसी तोवरी बापाही मुक्ती कैसी बहुत पुराणी झाली से निर्माण बहुत पुराणी झाली से निर्माण बहुत पुराणी झाली से निर्माण
मरणा इतराते बहुत पुराणे झाली से निर्माण बहुत पुराणे झाली से निर्माण बहुत पुराणे झाली से निर्माण जय जय पांडुरंग हरी 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 जय जय पांडुरंग श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. पाच सज्जनो, सराबादप्रमाणे याही वर्षी घुगुसला संत साहित्यांचा आस्वाद घेण्याकरता कीर्तनांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आजच्या प्रसंगी वंदनीय राष्ट्रसंतांनी लिहिलेला अभंग आपण निरूपणाकरता घेत आहोत. राष्ट्रसंत म्हणतात, बहुत पुराणे झालीसे निर्माण अपरोक्ष ज्ञान नाही तेथे अपरोक्ष ज्ञाना जाईबा शरण सद्गुरु वाचोन न कळेते प्रकृती पुरुष याचे ज्ञान नाही तोवरी बापाही मुक्ती कैसी तुकड्या दास म्हणे सद्गुरु वाचोन न जाय शरण इतराते. आपण जर प्राचीन काळापासून इतिहास आपल्या नजरेसमोर घेतला तर समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक जाती धर्मामध्ये प्रत्येक पंथ संप्रदायामध्ये सेवा संघटनेमध्ये जे काही लोक प्रापंचिक आणि परमार्थिक कार्यक्षेत्रामध्ये रत आहेत त्या सर्व कार्यक्षेत्राच्या नीतिनियमाला पूजापाठ विधीला नियम मर्यादाला काही एक मूलाधार आहे आणि तो आधार आहे पौराणिक कथनांचा. आपल्या समाजामध्ये ज्या ज्या जातीमध्ये धर्मामध्ये पंथामध्ये सेवा संघटनेमध्ये जो काही पारमार्थिक विचारांचा प्रचार आपण पाहतो आहोत ऐकतो आहेत त्याला मूळ कारण आहेत मूळ अधिष्ठान आहेत प्राचीन ग्रंथ. आणि राष्ट्रसंत यावेळेस आपल्याला आवर्जून सांगतात की बाप हो बहुत पुराणे झालीसे निर्माण अपरोक्ष ज्ञान नाही तेथे. आपल्या समाजामध्ये नाना प्रकारचे पुराण आहेत आणि या सगळ्या पुराणांचं मूळ आहे वेद. वेदापासून शास्त्र, शास्त्रापासून पुराण आणि या वेदाचा जो मूळ आधार आहे त्या आधाराच्या जमिनीवर समाजामध्ये आजच्या सगळ्या काही पूजापाठ विधी जीवाच्या कल्याणासाठी मानलेल्या प्रक्रिया याचा प्रचार चालू आहे. वेदामध्ये 4 युग मानलेले आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि आज चालू आहे हा कलियुग मानला आहे तो. परंतु या युगांचा स्वधर्म काय, या स्वधर्माचं जे आचरण आहे ते आचरण आपल्या समाजामध्ये
जर आपण कायम ठेवलं स्वधर्माचरण, तर स्वधर्माचरणाने माणसाच्या जीवनाचं काय होईल? अनहित होईल का हित होईल? हितच होईल स्वधर्माचरणाने, लक्षात घ्या. आणि जर स्वधर्माचरण सोडलंच तर मग धर्मलोपे अधर्मे करी व्यवहार, काम क्रोध मोह मद मत्सर, धर्मलोपे अधर्मे करी व्यवहार. मगाच मी सांगितलं की आमच्या समाजामध्ये धर्मनिष्ठा बाळगणारे लोक आहेत, पण जेव्हा धर्म हा अधर्माच्या पडद्याने झाकला जातो, अधर्माच्या बंदिवासात धर्माला ज्यावेळेस आपण बंदिस्त करतो जीवन जगताना, त्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये होणाऱ्या संबंधित व्यवहारामध्ये अधर्माचा व्यवहार होतो. वास्तविक हिंदू धर्मामध्ये ज्या वेदाला महत्व आहे, त्या वेदामध्ये लिहिलंय सत्ययुगम तपम, त्रेतायुगम ज्ञानम, द्वापारयुगम यज्ञम आणि कलियुगम दानम. 4 गोष्टीला महत्व दिलाय. सत्ययुगम तपम, तपाला महत्व दिलं होतं त्या काळामध्ये. आता तपाचा आपण आता काय केला? विपर्यास केला. तप म्हणजे जंगलामध्ये जाणे आणि तप करत बसणे. तपाचा अर्थ तो नाही. तप म्हणजे तापणे. या जीवाजवळ अनादी काळापासून जे नाना प्रकारचे अनुचित संस्कार आहेत, अनुचित विषय आहेत, अनुचित संबंध व्यवहार आहेत, अनुचित जे अवडंबर आहेत, ते अनुचित विषय तापविणे, जाळणे, भाजणे, याचं नाव आहे तप. सत्ययुगामध्ये सत्याचरण करण्यासाठी प्रत्येक जीवांनी, प्रत्येक जाती धर्माच्या जीवांनी, प्रत्येक सेवा संघटनेच्या जीवांनी अंतःकरणामध्ये जे विषय जीवाला माकडासारखे नाचवणारे आहे, अधपतनाला नेणारे आहेत, त्या विषयांचं तापविणे, त्या म्हणजे काय करणे? तापणे, जाळणे, भाजणे, ते विषय संपवणे, याला महत्व दिलं होतं. वास्तविकता धर्म आम्ही समजून घेतला पाहिजे, ग्रंथ आम्ही समजून घेतला पाहिजे. ग्रंथशास्त्र जर आम्ही समजून घेतले नाहीत तर आम्हाला त्या ग्रंथापासून अधोगती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण ग्रंथ हे अधोगतीसाठी नसतात. ग्रंथ कशासाठी असतात? सद्गतीसाठी असतात. पण संत म्हणतात ग्रंथशास्त्र पालकिली, ग्रंथशास्त्र पालकिली, ग्रंथशास्त्र पालकिली, ग्रंथशास्त्र पालकिली, ग्रंथशास्त्र. पुराणे वाचिली, बहुत पुराणे वाचिली, बहुत पुराणे वाचिली, बहुत पुराणे वाचिली, तरी का त्याने भक्ती होई, तरी का त्याने भक्ती होई, तरी का त्याने भक्ती होई, जब तो संता शरण नाही, जब तो संता शरण नाही, जब तो संता शरण नाही. जब तो संता शरण नाही, जब तो संता शरण नाही, जब तो संता शरण नाही, शरण नाही. ग्रंथशास्त्र पालकी,
पालती ग्रंथशास्त्र पालती सध्या ग्रंथशास्त्र पालथिली बहुत पुराणे वाचली तरी का याने भक्ती होई जव तो संता शरण नाही. संत म्हणतात नाना शास्त्र धांडोळीता आयुष्य पुरेना सर्वथा परिते संशयाची वाता आहेची आहे. नाना प्रकारे शास्त्रांचा अभ्यास करून जर आपण त्या पुराणांच्या बळावर जर आम्ही भक्त आहोत, त्या पुराणांच्या बळावर आम्हाला भक्ती साध्य होते, त्या भक्तीने देव प्रसन्न होते, भगवंताची प्राप्ती होते, पुण्य होते, स्वर्ग होते, अशी जर कल्पना असेल तर मित्र हो ही खोटी कल्पना आहे. म्हणून पुराणीचा अर्थ अनिता मनास होय कासावीस जीवामुचा. संत काय म्हणतात, शास्त्र पुराणाचा अर्थ जर करायला गेलो आम्ही आणि समाजामध्ये पुराणाचा जो विपर्यास झालेला आहे ते जर आम्ही आमच्या मनासमोर आणलं तर आमचा जीव कासावीस होते. वास्तविकता पुराणामध्ये व्यास मुनींनी 18 पुराणांचा सार दिलेला आहे. अष्टादशो पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयम्. अष्टादश म्हणजे 18 पुराण, 6 शास्त्रांनी 4 वेद तुम्हाला माहित आहे. अष्टादशु पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयम् परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. व्यास ऋषींनी 18 पुराणांचा अर्थ समाजाला समजून सांगत असताना एकदा एका प्रवचनामध्ये त्यांनी सगळ्या लोकांना अर्जुन सांगितले, बाबा 18 पुराणांचा मतितार्थ एवढाच आहे. नाना प्रकारे आम्ही पुराण लिहिले आहेत पण त्याचा मतितार्थ काय. अष्टादशु पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयम्. 2च वचन आहेत. 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. कोणत्या. परोपकार पुण्याय आणि पापाय परपीडनम. परोपकार सेवा परोपकार करून जर जीवन आपण जगलो, या शरीर मन वाणी बुद्धी इंद्रिय प्राणांचा जर आम्ही जीवन जगत असताना सेवा परोपकारासाठी सदुपयोग केला तर फक्त पुण्य प्राप्त होते. लक्षात घ्या बाबा. नुसत्या व्रतवैकल्यांनी तपतीर्थाटनांनी ध्यानधारणांनी ग्रंथवाचनांनी पुण्य होत नाही. साधन आहे. साधनांनी आम्हाला साध्य करायचं आहे परंतु करतात. आणि माईक लोक भगवंत प्राप्तीच्या साठी या वाचनांचा काय वापर करतात. संत लिहितात, माईकांचे ज्ञान माया नाशिवंत. माईकांचे ज्ञान माईकांचे ज्ञान माया नाशिवंत. माईकांचे ज्ञान माया नाशिवंत. माईकांचे ज्ञान माया नाशिवंत. माईकांचे ज्ञान माया नाशिवंत. तया भगवंत केवी कळे. तया भगवंत तया भगवंत केवी कळे. केवी कळे केवी कळे. तया भगवंता केवी कळे केवी कळे. माईकांचे ज्ञान माया नाशिवंत. माईकांचे ज्ञान माया नाशिवंत. माईकांचे ज्ञान माया नाशिवंत. माईकांचे ज्ञान माया नाशिवंत तया भगवंत केवी कळे. माईक विचार करणारे जे लोक आहेत ते लोक ग्रंथ शास्त्रामधून वेदामधून पुराणामधून जे ज्ञान ग्रहण करतात ते ज्ञान कोणतं आहे भाऊजी. नाशिवंत, अपरोक्ष ज्ञान नाही. म्हणून राष्ट्रसंतांनी पुराणिक लोकांना, शास्त्र वाचणाऱ्यांना, वेदांचा अभ्यास करणाऱ्यांना, साधना करणाऱ्यांना आवर्जून सांगितलं की बापा हो बहुत पुराणे झालीशे निर्माण. आपल्या समाजामध्ये हजारो पुराण आहेत पण अपरोक्ष ज्ञान नाही. तेथे ज्ञानाचे किती प्रकार आहे बाबाजी. 3 प्रकार आहे फक्त ज्ञानाचे प्रकार. पोट भराया कारणे
नाना विद्या अभ्यास करणे, त्यास ज्ञान म्हणती परितेने सार्थक नोहे. आज जे आमच्या समाजामध्ये ज्ञान आहे, शालेय शिक्षणामध्ये, समाज शिक्षणामध्ये, धर्म शिक्षणामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्ञान आहे. ते ज्ञान कशाचं आहे? पोट भरण्याचं आहे, पोटाची खळगी भरणं. कला विद्या शास्त्र पारंगत असणारे जे लोक आहेत, त्या लोकांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान पदार्थ ज्ञान आहे, ईशपरक ज्ञान आहे. हे ईशपरक ज्ञान पोट भरण्याचं ज्ञान आहे. या ज्ञानांनी जो मनुष्य साधना करतो, त्या साधनेच्या माग उद्देश आहे पुण्य प्राप्त व्हावं, स्वर्ग प्राप्त व्हावं, देव प्राप्त व्हावा, भगवंत प्राप्त व्हावा, मोक्ष प्राप्त व्हावा, स्वर्ग सुख मिळावं, जीवनामध्ये विलास भोगता यावा, मुलं बाळ सुखी राहावे, धनधान्य समृद्धी व्हावी, वगैरे वगैरे कामनेच्या पूर्तीसाठी सगळ्या साधना ईशपरक जे लोक आहेत ते करत असतात. ईशपरक ज्ञान ज्याला आपण माईक विचार म्हणतो, आणि आत्मिक विचार ज्याला म्हणतो ते आहे आत्मपरक ज्ञान. हे ज्ञान जे आहे ते ज्ञान साधू संत जे आहेत, सज्जन लोक आहेत, ते लोक वापर करतात. उद्धवाला श्रीकृष्ण म्हटलं, जान वेदांत सखया वाक्य सद्गुरूचे राया, जरी गेला तुझा प्राण तरी न सोडी श्री गुरु चरण. उद्धवा, एक गोष्ट लक्षात घे, वचन करणं वाईट नाही, परंतु जान वेदांत सखया. वेदांत, वेदांताचा अर्थ काय आहे हा जाणून घे सख्या मित्रा. अर्थाचा अनर्थ करू नको. पदोपदी ऐसे उदाहरण राष्ट्रसंतांनी लिहिली आहेत. पदोपदी ऐसे उदाहरण चरित्र बिघडे ग्रंथ ऐकून सुधरे नाही. वास्तविकता ग्रंथांचं श्रवण केलं तर काय व्हायला पाहिजे? चरित्राचा सुधार व्हायला पाहिजे. परंतु राष्ट्रसंताला अनुभव असा आला, पदोपदी ऐसे उदाहरण चरित्र बिघडे ग्रंथ ऐकून. आणि बिघडण्याचा उद्देश काय, कारण काय? लक्षात न घेता अर्थ वेडावून जातील जन भाविकही. का बिघडतात? शास्त्र पुराणांचा ग्रंथांचा अर्थ लक्षात न घेता अर्थाचा अनर्थ करून, त्या ग्रंथापासून, पुराणापासून, वेदापासून, संतांच्या साहित्यापासून, शिकवणीपासून पदभ्रष्ट होऊन मनुष्य अर्थाचा अनर्थ करून आपल्या जीवाचं अकल्याण करून घेतो. की ज्या साधनेमुळं माणूस आपली मानवीयता विसरून, आत्मीयता विसरून, माणूस धर्म विसरून पशु समान जीवन जगायला सुरुवात करतो. जसा काही एक मांजर आहे, त्या मांजराला उंदराला ठार मारण्यामध्ये जसा आनंद वाटते, कोंबड्याला भांडण करण्यात जसा आनंद वाटते, सिंहाला एखादा पशु मारून त्याचं रक्त पिण्यामध्ये जसा आनंद वाटते, त्या प्रकारे या विचारांचे जे लोक आहे की जे जीवनाचा अनर्थ करू इच्छितात, त्या लोकांना या धर्माच्या नावावर, देवाच्या नावावर गोरगरिबांचं, भोळ्या भाविकांचं शोषण करण्यामध्ये आनंद वाटतो. ज्या श्रमाच्या घामानी 2-2 पैसे मिळवून जीवन जगणारे जे श्रमजीवी लोक आहेत, त्या श्रमजीवी लोकांचं रक्ताचं शोषण करून ऐकाऊपणा ताब्यात घेऊन ईश्वरच आमचा करता असं समजून परावलंबी जीवन जगून इतरांचं शोषण करून जीवन जगू पाहणारे जे लोक आहेत, ते लोक या ग्रंथशास्त्रांचा दुरुपयोग करतात. वास्तविकचा संत म्हणतात, सुमृती वेद पुराण पडे सब, सुमृती वेद पुराण पढ़े सब, सुमृति 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 वेद पुराण पढ़े सब. अनुभव आवन दर से, अनुभव आवन दर से, अनुभव आवन दर
स्मृति वेद पुराण पढ़े सब, स्मृति वेद पुराण पढ़े सब। लोहा हिरण्य होय धो कैसे, संत म्हणतात श्रुती वेद शास्त्र पुराणांचा अभ्यास करणारे जे लोक आहेत, अभ्यास करताना दिसतात, परंतु त्यांच्या जीवनामध्ये जर आम्ही त्यांच्या जगण्याचा जर भाव पाहायला गेलो तर त्या भावामध्ये त्यांचा अनुभव आम्हाला दिसून राहिला नाही की यांनी वेदशास्त्राचं कथन केलं आहे, पठन केलं आहे. लोहा हिरण्य होय धो कैसे, लोहा हिरण्य होय धो कैसे, जो नहीं पारस परसे, जो नहीं पारस परसे, स्मृति वेद पुराण पढ़े सब, 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 अनुभव भावन दर्शे. संत काय म्हणतात, समाजामध्ये वेद इतिहासाचं पठन आहे, प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ आहे, त्याचं पठन आहे, पारायण आहे, वाचन आहे, परंतु संतांचा समाजाला एक संकेत दिला आहे की बाप आम्हाला असा काही अनुभव तर दिसणार नाही ग्रंथ वाचणाऱ्यांचा, की ग्रंथ वाचणाऱ्यांचा जो अनुभव जर आम्ही पाहायला गेलो तर त्यांच्या अंतकरणामध्ये जीवन जगण्याचा जो भाव आहे, आदर्श आहे, चारित्र्य आहे, त्यांचा जो उद्देश आहे, जे त्यांचं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये आम्हाला असा अनुभव पाहायला मिळत नाही की हा ग्रंथ वाचक आहे, वेदशास्त्र पुराणांचा अभ्यास करणारा हा मनुष्य आहे. हे त्यांच्या जगण्यामध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही. फक्त कशा मिळते, बोलण्यामध्ये मिळते. कथनी वदनी सब जंजाल, बोलण्यामध्ये दिसतात परंतु वागण्यामध्ये तर काहीच नाही. तुकाराम लिहितात, फुलते आम्हासी संत जे वागण्या विनज्ञानी, मुखे करती चर्चेला आणि इंद्रिय पळे आडराणी. आम्हाला ते फळ संत आहे की जे वागण्या विनज्ञानी आहे. पुराणामध्ये काय लिहिलेलं आहे याचा विचार जर हा संत करत नसेल काही फायदा नाही. रामकृष्ण परमहंस आजारी होते आणि मरणासन्न अवस्थेमध्ये होते. आता देह सोडणार अशी अवस्था त्यांची असल्यामुळे त्यांची जी शिष्य मंडळी त्यांच्या समोर गोळा झाली आणि रडायला लागली. हे रडायला लागले म्हणून त्यांची पत्नी आली, पत्नी रडायला लागली, खूप रडायला लागली. परमहंस विचारतात, अगं म्हणे का रडते, कारण का रडण्याचं? बाबा म्हणे तुम्ही आता मरण पावता, तुमची मरणासन्न अवस्था आहे, त्याच्यामुळं आम्हाला फार दुःख आहे. अरे तुम्हाला कशाचं दुःख आहे, काय झालं दुःख म्हणायला? नाही म्हणे मी विधवा होणार आहे. अगं तू विधवा कशी होशील, मी मेलो तरच ना. हो म्हणे पण तुमची अवस्था असेल ना मरणासन्न अवस्था. अगं म्हणे मी मरत नाही, हा देह जाईल. जो तुला पाहिजे त्याला तू उद्या जाणार आहे का? जो तुला पाहिजे तो तर दुसरं शरीर घेणार आहे. उद्या जे तुला समजा मरणासन्न अवस्थेमध्ये समजा माझा प्राणी या देहातून चालला गेला तर तू कुणाला जाळशील? जो पाहिजे त्याला जाळशील का शरीराला जाळशील? नाही म्हणे शरीराला जाईल. मग शरीराला जाईल हे तुला जर कळते मी जळल्या जाईल का त्याच्यामध्ये? नाही म्हणजे तुम्ही काही जळल्या जाणार नाही, पण मी तर जिवंतच राहणार आहे. मी मरशील त्या दिवशी विधवा तू होशील, मी मेलोच नाही तर तू काची विधवा होशील? तिला कळलं. एका शिष्याने प्रश्न केला, महाराज याचा गर्भित अर्थ काय आहे? रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं की हा संसार जो आहे हा संसार एक जंगल आहे आणि या जंगलामध्ये नाना प्रकारची हिरवळ आहे. त्या एवढ्या मोठ्या हिरवळीमध्ये आहे, मोठ्या जंगलामध्ये आहे, जिकडे तिकडे पाव हिरवा हिरवा चारा आहे आणि तू एवढी दुबळी काय, कारण काय? हरणीनं उत्तर दिलं की लक्ष हिरी एक मृग म्हणे मी चारा आहे, गोष्ट खरी आहे,
पण मला चारा खायला अवसर नाही, खाल्ला तर तो मला पचत नाही. का कारण? म्हणे मला 24 तास लपून जेवून जगावं लागते, या झुडपात त्या झुडपात लपून राहावं लागते. या जंगलामध्ये हजारो कोण आहे, पारधी आहे, शिकारी आहे. त्या शिकाऱ्यांची मला भीती आहे, त्या भीतीपोटी मी दुबळाव. म्हणजे हरिण कोण आहे, जीव. आणि नरदेह हे विवेक संपन्न मनुष्य जो देह आहे, हे आहे जंगल. या जंगलामध्ये नाना प्रकारच्या वृत्ती जी आहे, त्या वृत्त्या जीवाची शिकार करतायत. जीव हे हरिण आहे, हरिण दुबळं बनलं. वास्तविकता विवेक संपन्न नरदेहामध्ये असणार जो हरिण आहे, जीव आहे, हा सबल आणि काय शक्तिमान आहेत, स्वयं आहेत, परंतु हा दुबळा झाला, याला काही ताकद राहिली नाही. याचं कारण काय? याचं कारणच ते की या हिरवळीमध्ये याला जगता येऊन राहिला नाही, याच्यासाठी पारधी तयार आहेत. लक्षात घ्या. म्हणून या जगण्यामध्ये जर आपल्या जीवाचं कल्याण करायचं असेल तर राष्ट्रसंत लिहितात, बहुत पुराणे झालीशी निर्माण. पण त्या पुराणामध्ये अपरोक्ष ज्ञान नाही, तिथे अपरोक्ष ज्ञान नाही. लक्षात घ्या, अपरोक्ष ज्ञानाचा विचार केला पाहिजे. आणि साधू संतांनी प्रचार तोच केला. संत लिहितात, सांगे ज्ञानाचा अनुभव, 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 सांगे ज्ञानाचा अनुभव. अपरोक्षांचा गौरव, अपरोक्षांचा गौरव, 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 गौरव. अपरोक्षांचा गौरव, अपरोक्षांचा गौरव, अपरोक्षांचा गौरव, अपरोक्षांचा गौरव, 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 गौरव. सांगे ज्ञानाचा अनुभव, सांगे ज्ञानाचा अनुभव, सांगे ज्ञानाचा अनुभव. राष्ट्रसंत सांगतात की अनेक जे साधू संत आमच्या समाजामध्ये होऊन गेले आहेत आणि राहणार आहे, त्या साधू संतांनी प्रचार कशाचा केला? सांगे ज्ञानाचा अनुभव आणि अपरोक्षांचा गौरव, अपरोक्ष ज्ञानांचा गौरव केलेल्या संत साधू संतांनी. आम्हाला अपरोक्ष ज्ञान समजून घ्यायला लागेल. एक प्रत्यक्ष ज्ञान, दुसरा आहे परोक्ष ज्ञान, सगळ्यांना माहित आहे. तिसरा आहे अपरोक्ष ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान कशाला म्हणावं? हे प्रत्यक्ष आहे. आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, मुलं बाळ, शेतीवाडी, धन संपत्ती, महालमाडी, कला विद्या, हे प्रत्यक्ष ज्ञान आहे. नाही पशु पक्षी, की जो जीव देहाच्या रक्षणासाठी देहबुद्धी दृढ करून देहभावानी संबंधित व्यवहार करून या देहाच्या माध्यमाने आपल्याजवळ असणारी जी कामना आहे त्या कामनेच्या पूर्तीसाठी प्रत्येक क्षणाला जो कार्य करतो, साधना करतो, त्याचं नाव आहे प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान आहे. आईपासून सुख, पत्नीपासून सुख, मुलापासून सुख, बापापासून सुख, धन संपत्तीपासून सुख, प्राणी पदार्थापासून सुख, देवाधर्मापासून सुख, आपल्या कामनेच्या पूर्तीसाठी प्रत्यक्ष वस्तू प्राणी पदार्थांचा वापर करून जो संबंधित व्यवहार करतो त्याचं नाव आहे प्रत्यक्ष ज्ञान. आणि परोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? कल्पित ज्ञान जे अप्रत्यक्ष ज्ञान आहे,
कल्पना केली आहे ईश्वर कुठेतरी आहे. 7 स्वर्ग आहे, 21 स्वर्ग आहे, सप्त पाताळ आहे. त्या स्वर्गामध्ये इंद्र लोक आहे, ब्रह्मलोक आहे, विष्णू लोक आहे. या सृष्टीमध्ये चराचरामध्ये अदृश्य शक्ती आहे. चराचरमध्ये भगवंताचा वास आहे. कणकणमय भगवान आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी अनुरेणू भगवंत आहे. अशी कल्पना करून काल्पनिक श्रद्धेने काल्पनिक भाव तयार करून काल्पनिक साधना करणारे जे लोक आहे की ज्या साधनेच्या भरोशावर पुण्य प्राप्ती होते, स्वर्ग प्राप्ती होते, देव प्राप्ती होते, देवाचा आशीर्वाद मिळते, देवाची कृपा संपादन होते आणि त्या कृपेने आशीर्वादांनी आमच्या जीवनाचं कल्याण होते. अशी कल्पना करून काल्पनिक देवांची काल्पनिक पूजापाठ विधीनी भक्ती करणं, साधना करणं याचं नाव आहे परोक्ष ज्ञान. आणि अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? प्रत्यक्ष देव. प्रत्यक्ष देव कोणता आहे? हा संत जाना भूमीवर चालते बोलते परमेश्वर. भागवतामध्ये श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितलं. शुक मुनींनी परीक्षितला जो उपदेश केला. उद्धव कोण होता? श्रीकृष्णाचा कोण होता? शिष्य होता, पण नात्याने कोण होता? चुलत भाऊ होता. वासुदेवाचा पोरगा श्रीकृष्ण आणि देवभागाचा पोरगा उद्धव. देवभाग हा वासुदेवाचा भाऊ होता. श्रीकृष्ण या बापाचा भाऊ म्हणजे चुलता. कोणाचा? श्रीकृष्णाचा. श्रीकृष्णाच्या चुलत्याचा पोरगा उद्धव आहे म्हणजे चुलत भाऊ आहे. नात्याने जवळ होता आणि श्रद्धेने जवळ होता उद्धव. त्या उद्धवाला श्रीकृष्णाने सांगितलं की बापा म्हणे या जगामध्ये खरा देव कोणता? साधू परता पूज्य पाहावो जगी नाही आनिक देवो. संत पूजने देवाधी देवो स्वयंमेवो संतुष्टती. श्रीकृष्ण म्हणाले उद्धवा या जगामध्ये खरा देव कोणता? साधू परता पूज्य पाहो जगी नाही आनिक देवो. हे जे कल्पनेचे देव आहे ना, तुम्ही विचार करा की आपले जर आई वडील बाप आजी जर मरण पावले, एक वेळचं मरण पावला, देहातून हा जीव गेल्यावर बाबाजी किती वर्षांनी तुम्हाला भेटते का आपला बाप आजा? भेटते का? हो तर म्हणा. नाही भेटत. बाप आजा भेटत नाही, बायको भेटत नाही, पोरग भेटत नाही आणि कोणास कमी पडत नाही. जर आमचा वडील मरण पावला आणि माझ्यावर एखादी आपत्ती आली तर तो वडील काय आपल्याला मदत करेल का? अडचण आली तर 5-50 रुपये देईल का? सगळ्यांचा अनुभव आहे. गेला जीवन राय थांबून वर्ष मासांती घ्यावाय भोजन घेऊनी आपुले पाप पुण्य फळ भोगाया पुन्हा जन्मे. सिद्धांत काय राष्ट्रसंतांचा? राष्ट्रसंत ग्रामगीतेमध्ये लिहितात या शहरातून जीव निघून गेला जीव न राहे थांबून वर्ष मासा अंती घ्यावया भोजन. हे आपले होत चाळे. 10 दिवसानं 10 दिवस आणि 13व्या दिवशी 13वी आणि तेवढ्याने जमत नाही तर दरवर्षी 11 मास पुन्हा 11 महिन्यानं. काही याले खायचं राहते ना, तो काही खाले राहतच नाही. राष्ट्रसंत लिहितात गेला जीव न राहे थांबून. शरीरातून जीव निघून गेला बाबाजी सगळ्यांचा अनुभव आहे. तो थांबून राहत नाही. 2 दिवस फिरत नाही घराच्या भोवताल, 3 दिवस फिरत नाही. तुमचा डोनाही खायला येत नाही, तुमचा अकरपोकही खायला येत नाही. हे मधामध्ये लावून दिलं काल्पनिक पूजाई. या शहरातून जीव गेला का झालं, संपलं. काय सहीद आणि रही गो बोल. फक्त त्यांचं जे चारित्र्य आहे, वचन आहे, त्यांचा जो आदर्श आहे, त्यांची जी शिकवणूक आहे ती शिकवणूक शिल्लक आहे. फक्त तो चालला गेला. तो उद्धवा या जगामध्ये जे तुम्ही कल्पना केली देवा धर्माची ती अजिबात खोटी आहे. लक्षात घ्या. अपरोक्ष स्थिती त्यांनी प्राप्त होत नाही. अपरोक्ष स्थिती प्राप्त करण्यासाठी हे साधना नाही. तुम्ही किती देवाच्या पूजा करे काही फायदा होणार नाही. संत लिहितात अगमा दुर्गमांचे दूरी 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 अपरोक्ष स्थिती करी
स्थिती करी आ आ अपरोक्ष स्थिती करी अपरोक्ष स्थिती करी तरीच जीवा उद्धारी तईच जीवा उद्धारी तईच जीवा उद्धारी तईच जीवा उद्धारी पाही पा पाही पा पाही पा आगमा दुर्गमांचे दुरी आगमा दुर्गमांचे दुरी आगमा दुर्गमांचे दुरी. लक्षात घ्या. उद्धव श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, उद्धवा, या जगामध्ये जी पाठपूजा चालू आहे, साधना चालू आहे, त्या साधनांनी जीवाचं कल्याण होणार नाही. त्या साधना हे साध्य करण्यासाठी आहे. लक्षात घ्या. शरीराच्या माध्यमाने जेवढ्या काही साधना या सृष्टी तलावर आहे तेवढ्या साधनांनी साध्य करायचं. साध्य काय? जीवाचं आत्मकल्याण करणे, आत्मोद्धार करणे, आत्मोन्नती करणे, आत्मविकास करणे हे साध्य आहे. आत्मोन्नतीसाठी, आत्मकल्याणासाठी, आत्महितासाठी भजन पूजन आहे, व्रतवैकल्य आहे, तपतीर्थ आहे, ग्रंथ शास्त्र पुराण आहेत, सामुदायिक प्रार्थना आहे, ध्यान धारणा आहे, हरिपाठ आहे, बारावांग आहे, संध्यापाठ आहे. सगळ्या ज्या साधना आहेत त्या साधना कशासाठी बाबूजी? आत्मकल्याणासाठी आहे. जर या साधनांनी आत्मकल्याण जर होत नसेल तर अपरोक्ष स्थिती तयार होणार नाही. लक्षात घ्या. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष. तर संतलीला अगम द्रुगमांचे दुरी. अगम म्हणजे जिथं गम नाही, जिथं गम नाही, जिथं पोचू शकत नाही, जिथं दृष्टी पुरू शकत नाही, जिथं बुद्धीला आकलन होत नाही, अगम. संतांच्या परिभाषेमध्ये वाणी जाळ. या समाजामध्ये हुशार लोकांनी वाणीचं जाळं असं पसरवलं. मग आम्ही सकाळीच एका चर्चेमध्ये म्हटलं, जाळं कुठं पसरवते? जाळं कुठेही नाही पसरवणारे. तुम्हाला माहित असेल तर हे जे व्याधी आहे, पारधी आहे, शिकारी ससे धरायला जातात. तो तुम्हाला अनुभव नसेल, मला अनुभव आहे ससे धराचा. तुम्ही मला गंमत करता, गंमत नाही. मी शाळा शिकत असताना रात्रीच्या उजेड्यामध्ये आमच्या गावच्या एका टोळक्याने मला ससे पकडायला नेलं होतं जंगलामध्ये. मी गेलो होतो तिथं, वाघुरी घेऊन गेलो आम्ही, आणि त्या माझ्या सोबत्यांनी वाघुरी मांडल्या, लावल्या वाघुरी. तर कुठे लावते वाघुरी? कुठे लावते का शेतामध्ये? नाही, सगर पाहून लावते. त्यांना अभ्यास करावा लागते की वाघूर कुठं लावायची, कुठेही नाही लावत. सगर पाहते की जे प्राणी आहे ते प्राणी कुठून येते. धुरे ज्याला म्हणतो आपण, इकडून धुरा आला पाहिजे, तिकडून धुरा आला पाहिजे, इकडून धुरा आला पाहिजे. जे प्राणी आहे धुऱ्यान धावते, शेतामधून नाही धावत का? नाही, तुम्हाला माहित आहे का? हा, तेव्हा माहित आहे, मला सुट्टी भेटला. तर प्राणी धुऱ्यान धावते, कुठे शेतातून धावत नाही. आता आपण जसं पहा कुठं धावतो, आपण भागवतामध्ये सापडतो त्याला. वारा सापडतो नागर दाबतानी? नाही, नागर चालवतो त्याला सापडत या पारधी यायले पैसे नेणारे. शिकार साधणारे जे पारधी आहे, शिकारी आहे, या शिकार आपण कुठं सापडलो तर पंढरपूरच्या देवळात, अयोध्येच्या देवळात, राम जन्मामध्ये, श्रीकृष्ण जन्मामध्ये, भागवत पारायणामध्ये, सप्त्यामध्ये, भजना पूजनामध्ये, व्रतवैकल्यामध्ये, पुण्यतिथीमध्ये, हे सग्रह आहे. या सग्रहावर वाघुरी मांडते लोक. पटलं का बाबाजी? मग तिथं बोलावते उपार. ते काही वारल्या भाकरीचा बोलवते का? पूर्णाच्या पोळीचा उपार बोलवते. त्याच्यामध्ये वडे बोंड पुन्हा माणस बोलवते अधिक. आणि कदाचित यज्ञ करायचा असेल, होम करायचा असेल, पूजा करायची असेल, तिथं तर चांगलाच मारत आहे खारका बदामा. हे सग्रह आहे. तर मी म्हटलं वाघुरी आम्ही मांडल्या 7-8-10 जण होतो आम्ही. मग मला माझी सोबती का बाबा म्हणून तुम्ही याला सोबती घेईन, त्या धुऱ्यानो एक इकडून हो, एक इकडून हो. एका धुऱ्याने दोघाला केले, दुसऱ्या धुऱ्याने दोघाला पाठवले, तिसऱ्या धुऱ्याला दोघाला पाठवलं. दोघं गेलो आम्ही. बैल राखते ना, त्याला काय म्हणते? जोन. जोन असेल तुझ्याकडे काय म्हणते? हा, रात्री
पीक राहते, म्हणून एक ढोरकी इकडून व्हायचं, एक ढोरकी इकडून, मधामध्ये बैल, पीक खाऊ द्यायचं नाही, बरोबर दोघांनी दोन बाजू सांभाळायच्या. त्या प्रकारे प्रत्येक धुऱ्याने दोन दोन जण ठेवले. मग त्यांनी काय केलं, तिकडे वाघुरी मांडल्या, वाघुरी लावल्या, आणि त्या दोघांनी अशा टाळ्या वाजवायच्या आणि कल्ला करायचा. म्हणजे ते ससे आणि हरण आहे की नाही, ते ससे त्या जुळपातून निघले पाहिजे, आणि जर निघला तर त्यांनी तो सांभाळायचा, शेतामध्ये धावत नाही जाऊ द्यायचं, धुऱ्यानं धावला पाहिजे तो. असं हाकलं हाकलं त्याला न्यायचं, त्या सगरांनी न्यायचं, आणि त्या वाघुरीची मध्ये फाश्यामध्ये त्याला लटकवायचं. लक्षात घ्या बाबा. त्या प्रकारे आमच्या समाजामध्ये अशी काही सगळं तयार करूया शिकारी लोकांचे. अरे हे कुठं सापडल, असे तर पैसे देत नाही का, तुम्ही नाही म्हणता का, खाटावर पकडला पाहिजे रोग्याले, बिमार माणूस राहत होतो, असं पैसे डॉक्टरचे पैसे देत नाही. मी डॉक्टर होतो, मला माहित आहे, बिमारीतून दुरुस्त झाला आणि पैसे 17 मागा, पैसे नाही देणार. तो जर दुरुस्त झाला पुन्हा जर बिमार पडला, डॉक्टर साहेब मागचे तुमचे देतो जी लागल, तर तो आपणच म्हणून देतो म्हणून, पण 2 इंजेक्शन द्या. खाट्यावर पकडायला ते रोग्याला. त्या प्रकारे शिकारी अशिकाऱ्याला माहित आहे हे कुठं सापडते, राष्ट्रसंताची पुण्यतिथी आहे का, मग ते तर वसुली बरी होते. मग तिथं आपले सग्र मागते, बॉजी वाघुरी मागते. लक्षात घ्या. आणि या वाघुरीमध्ये हे शिकारी शिकार साधते. हा दुबळा जो हरिण आहे, याला या हरणाला दुबळं करून टाकले या लोकांनी. याला वाटते पेरणी सशी केली, भागा बाबा, अरे तू कोण करणार, तुझा करता सारता भगवंत आहे, तुझ्या हातात काय राजा, भगवंताला प्राप्त करून घे, नाम करून घे. पण मित्र हो, वेदामध्ये आधार नाही. लक्षात घ्या, तुम्ही वेद वाचा, मी वाचले आहे म्हणून सांगतो. वाचून माझ्याशी तक्रार करायची असेल करा. या 4ही वेदामध्ये देवा धर्माला आणि नामाला महत्व नाही. एकाच ठिकाणी लिहून नाही देवधर्म नाव. वेद पहा तुम्ही. सत्ययुगम तपम, त्रेतायुगम ज्ञानम, द्वापार युगम यज्ञम, कलियुगम दानम. कलियुगामध्ये दान सेवा परोपकाराला महत्व द्या असं लिहिलेलं आहे वेदामध्ये. परंतु तुलसीदास आणि तुलसीदासाच्या समोरचे जे संत होऊन गेले, जेवढे काही तुमच्या इतिहासामध्ये आहे, तेवढ्या साधू संतांनी मित्र हो दान नावाचा शब्द खोडून टाकला आणि त्याचं नाम आणला. लक्षात घ्या भाऊ. त्याच्या अगोदर कुठं नाम दिसत असेल एखाद्या ग्रंथामध्ये तर मला कान धरून दाखवून द्या. त्याच्या अगोदर नाम हा शब्द नाही. लक्षात घ्या भावाजी. नामाने मनुष्य तरते, तिथून प्रचार आला भाऊजी. यांनी बंद केले तिथून दान धर्म सेवा परोपकार. दान धर्म सेवा परोपकार करायला माणसाचे तन्मन धन खर्ची घालायला लागते भावाजी. ते काय तोंडाच्या जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी असं नाम, नामाचंही वर्णन झालं नाही, नाही का. हा जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. कोंबड्यापेक्षा वांगे, वांग्यापेक्षा कोंबडी बरी, वांग्यापेक्षा कोंबडी खाण्यात लक्ष. नामाने उद्धार होते. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती, शास्त्रामध्ये आहे. हाकारुनी सांगे तुका आणि नाम घेता राहू नका आहे. परंतु नाम कुणाचं घेता बाजी. नामी आणि नाम दोन आहे. लक्षात घ्या. नामी आणि नाम. माझं नाव काय, अनंत महाराज. अनंत महाराज हे अनंत महाराज आहे ना. पण हे अनंत महाराज, अनंत ज्याचं नाव आहे तो आहे नामी. मी तुमच्याशी बोलून राहिलो मित्र हो, हा नामी आहे. या नामीचं नाव आहे नाव अनंत. नामी जिवंत आहे, चेतन आहे. आणि जे नाम आहे ते नाम जड आहे बाबाजी. लक्षात घ्या. माझं नाव अनंत आहे. माझं म्हणणारा अनंत नावाच्या नावाचा मालक आहे. लक्षात घ्या. हृदय निवासी राम आहे, जो रोम रोम प्रकाशता. प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करणारा जो अंतरात्मा आहे तो आहे राम. त्या अंतरात्म्याचं नाव आहे राम. लक्षात घ्या. खाण्याचा लाडू जो आहे तो लाडू आहे वस्तू, आणि त्या वस्तूचं नाव आहे लाडू. लाडू 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 रात्रभर बोंबलत बसले बाबाजी, त्या लाडूचा एक बुंद जाईल का पोटात? नाही 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 नाही. लाडू जर खायचा असेल तर लाडू लाडू नुसतं पाठ करू नका, लाडू तयार करा. लाडू तयार करण्यासाठी पाठांतर आहे. तुम्हाला अनुभव आहे बाबाजी. बे एक बे, बे दुने चार, 2 अधिक 2 4, 2 अधिक 2 4, 2 अधिक 2 4, 2 अधिक 2 4. पुरा करून पाठ करतो बाबाजी आपण. नाही, 2 अधिक 2 4, 2 अधिक 4 2 4, ग गणपतीचा, म मडक्याचा, भ भजनाचा पाठ करून घेतो. कशासाठी? आयुष्यभर बोंबलासाठी का? आयुष्यभर तसंच म्हणण्यासाठी पाठ करतो का? नाही 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 नाही. परिपाठ त्याचा जो आहे तो परिपाठ व्यवहारामध्ये रुजवण्यासाठी आहे मित्र हो. रामनाम कशासाठी आहे? राम होण्यासाठी आहे. लक्षात घ्या बाबाजी. रामनाम घेणारे जर राम होत नसेल तर मित्र हो, त्या रामनामाने मनुष्याचा उद्धार कधीही होत नाही. म्हणून ते रामकृष्ण परमहंस म्हणाले, अगं म्हणे तू रडते कशासाठी? तू काही विधवा होत नाही. तुला जो पाहिजे,
ज्याला तुला पती मानला तो पती तर तुझा जिवंत राहणार आहे, मी तर मरणार नाही, हे शरीर तू उद्या जाणार आहे आणि या शरीरातून मी जाणार आहो आणि हा जो जीव आहे हा जीव दुसरं एक शरीर घेणार आहे. लक्षात घ्या. श्रीकृष्णांनी असं सांगितल्यानंतर उद्धवानी प्रसंग बाबा म्हणे मग या जगातले जे साधू संतांनी परिपाक केलेले जे साधन मार्ग आहेत ते खोटे आहेत का? मित्रो, वेळ तर होत आला आहे. असो तर श्रीकृष्ण म्हणाले बाबा रे, दोन गोष्टी लक्षात ठेव. एक माईक विचाराने जीवन जगणारे लोक आणि एक आत्मिक विचाराने जीवन जगणारे लोक. देह ध्यासे देह धर्म सत्यमानी वर्णाश्रम मग आचरू लागे तैसेची कर्म फळ संभ्रम वांछोनी. माईक विचार घेऊन जीवन जगणारे जे लोक आहेत ते पूजा पाठ करत असेल, भजन पूजा करत असेल, अनेक साधना करत असेल, व्रतवैकल्य ग्रंथाचं पारायण जरी करत असेल तरी परंतु त्यांचं जगणं आहे देहाच्या अध्यासाच्या पूर्तीचं. देहध्यासे देहधर्म, देहाच्या अध्यासाच्या पूर्तीचं जगणं ज्या जीवाचं आहे त्याला देहधर्मानुसार चालावं लागते बाबाजी. आणि देहधर्मानुसार चालणारे लोक सत्यमानी वर्णाश्रम, या जगामध्ये 4 वर्ण आश्रम जाती धर्म कुल कुटुंब याला सत्य मानतात देहध्यासी जीव. लक्षात घ्या. आणि मग आचरू लागे तयासेची कर्म फळ संभ्रम वांछोनी. आणि मग या देहध्यासांनी जीवन जगणारे जे लोक आहेत ते लोक देहधर्माचा वापर करून जात धर्म वर्ण कुळ आश्रमाला महत्व देऊन त्यांच्या नीतिनियमाने जीवन जगण्याचा प्रयास करत असतात. लक्षात घ्या. यापासून साध्य काहीच होत नाही. लक्षात घ्या. साध्य यापासून काही होणार नाही. आणि म्हणून तू काय कर, आत्मिक विचाराचा ध्यास घे. उद्धव म्हणाले आत्मिक विचार कसा ध्यास घे म्हणता. संत म्हणतात तन निर्वाहिक काजहित सतसंगत सदग्रंथ बोध शांती हित शब्दले कुवच छाडी सदपंथ. हा आत्मिक विचार आहे. कोणत्याही जाती धर्माचा कोणत्या ग्रंथ वाचा पण त्या ग्रंथाच्या वाचनातून भजनातून साधनातून एक लक्षात घ्या. तन निर्वाहिक काजहित. तन म्हणजे शरीर, शरीराचा निर्वाह उचित उचित अनुचित दोन प्रकार आहे. उचित निर्वाह अनुचित टाळा. तन निर्वाहिक उचित काजहित. उचित शरीराचा निर्वाह करण्यासाठी उचित व्यवहार साधा, उचित जीवन जगा. तुम्हाला समजते वेळ कमी आहे, मी काही याचं विस्तृत विवेचन करत नाही. उचित आणि अनुचित, जे शरीर मन याला पूरक जे वातावरण आहे त्यानुसार जीवन जगा. अनेक अभंग आहेत. जोडीने या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन संग्रह करू नका परंतु मात्र धनहीनही होऊ नका. लक्षात घ्या. हक की रोटी खाइये जो है आप कमाया. आपल्या हक्काची रोटी खा. देवाच्या भरोशावर राहू नका, धर्माच्या भरोशावर राहू नका, साधू संतांच्या भरोशावर राहू नका. आमच्या राष्ट्रसंतांनी अमौलिक ओव्या दिलाय बाबाजी. असो कोणी साधू अन विद्वान त्यांनी न खावे कष्टावून. आमच्या गावामध्ये कोणताही साधू येऊ त्या साधूचा आदर करा, सन्मान करा, त्यांना आदराचं स्थान द्या, त्यांच्याशी ज्ञानाच्या चर्चा करा, ज्ञान समजावून घ्या, त्यांच्या पुढे विनम्र राहा. परंतु मित्र हो, लक्षात घ्या, पैसे द्यायचे आणि घ्यायची सवय लावू नका. लक्षात घ्या. श्रमाचं मोल द्या जरूर. भजन आहे तुमच्या घरी, भजनाला बोलावले त्यांचा आदर करा मित्र हो. एखादा म्हातारा आहे त्याच भरोशात 10-5 रुपये द्या. उचित सत्पात्री दान करा. कुपात्री दान केलं तर पाप होईल. लक्षात घ्या. दिवसभर खात असेल त्यालाच खाऊ घाला बरं. घालणाऱ्याला पाप लागेल, खाणाऱ्याला पाप लागेल. सत्पात्री दान करा. लक्षात घ्या. अपात्री दान करणं हा पापाचरण आहे आणि सत्पात्री दान करणं हे पुण्याचरण आहे. म्हणून तन निर्वाहिक काजहित. मनुष्याने आपल्या शरीराचा निर्वाह करण्यासाठी उचित मार्गाचा अवलंब करा. ज्या मार्गामध्ये रजगती नाही, तमगती नाही, सत्वगती आहे. सात्विक आचरणाने सात्विक संबंध ठेवून सात्विक व्यवहाराची साधना करून सात्विक दिनचर्या आणि संयम साधून जर आम्ही आमच्या शरीराचा निर्वाह केला मित्र हो, तर हा आहे आत्मिक विचार. साधू संतांनी आम्हाला शास्त्र पुराणामधून आत्मिक विचारांचा संदेश दिला. लक्षात घ्या. म्हणून संत लिहितात दाखविती मार्ग आत्मस्वरूपांचा
आत्मस्वरूपांचा दाखविती मार्ग आत्मस्वरूपांचा आत्मस्वरूपांचा दाखविती भेद जीवा शिवांचा मिटावया 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 भेद जीवा शिवांचा मिटावया भेद जीवा शिवांचा भेद जीवा शिवांचा मिटावया भेद जीवा शिवांचा मिटावया 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 दाखविती मार्ग आत्मस्वरूपांचा आत्मस्वरूपांचा दाखविती मार्ग आत्मस्वरूपांचा आत्मस्वरूपांचा दाखविती मार्ग आत्मस्वरूपांचा भेद जीवाशिवांचा मिटावया. म्हणून प्रत्यक्ष ज्ञान ज्या त्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या व्यवहारामधली मोह आणि आसक्ती दूर करा आणि परोक्ष ज्ञान जे आहे ज्याला आपण काल्पनिक ज्ञान म्हणतो काल्पनिक साधना म्हणतो त्यामध्ये काल्पनिक कामनेची जी पूर्तीची आस आहे ती आस कमी करा. लक्षात घ्या ज्या आशा तहा दुःख की फासा. लक्षात जबलक दुःख की सुख की आशा तबलक दुःख का फासा. जब सुख से भई निराशा तब दुःख ही सकल विनाशा. रामायणामध्ये लिहिलाय श्रीराम प्रभूंनी भरताला सांगितलं की भरता जीवन जगताना दोन गोष्टी लक्षात ठेव आस आणि निराश. आशा ही परम दुःखम नैराश्यम परम सुखम. आशेवर जीवन जगू नका. परमेश्वर आमचं भलं करेल गावचा लीडर आपलं भलं करेल अमुक गुरुभाऊ भलं करेल ही आशा सोडून द्या. जबलक आशा तबलक दुःख की फासा. जब सुख से भई निराशा तब दुःख ही सकल विनाशा. दुःख तर नकोच पण सुखाची माणसाला ज्यावेळेस गरज भासणार नाही त्यावेळेस त्याच्या जीवनातलं दुःख पळून जाईल. जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये सुखाची गरज तयार आहे तोपर्यंत कोणत्याही साधनेनी कोणत्याही पराक्रमांनी तुमच्या जीवनातलं दुःख नाश होऊ शकत नाही. लक्षात घ्यावं. आणि म्हणून संत लिहितात की बहुत पुराणे झालीशे निर्माण अपरोक्ष ज्ञान नाही तेथे. अपरोक्ष ज्ञाना जाईबा शरण सद्गुरु वाचून न कळे ते. प्रकृती पुरुष याचे ज्ञान नाही तोवरी बापाई मुक्ती कैशी. प्रकृती आणि पुरुष जड आणि चेतन क्षर आणि अक्षर चर आणि अचर हे अलग अलग आहे. विषय नाही बाबाजी. चराचरात गुरुदेव शक्ती नाही लक्षात घ्या बाबाजी. आत्मनात्म विवेक राष्ट्रसंतांचा पहा. आत्मानात्म ज्ञान ठेवावे सामोरा आणि आत्माविना येरा मानू नये. राष्ट्रसंतांनी अभंगामध्ये संकेत दिला आहे. बाप हो आत्म काय आणि अनात्म काय नित्य काय आणि अनित्य काय याचा विचार साधकांनी केला पाहिजे. नित्यानित्य विचाराविन काही वासना न खुंटेची काही. लक्षात घ्या नित्यानित्य विचाराविन वासना न खुंटेची जाण शोधू जाता नित्य निदान अनित्य उडल निश्चये. नित्य काय अनित्य काय याचा विचार जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत आमच्या अंतकरामध्ये दळून बसणारी जी कामना आहे वासना इच्छा आहे या इच्छेचा नाश होत नाही. वस्तू त्यागाने माणसाच्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त होत नाही मित्र. वस्तू त्याग करण्यापेक्षा इच्छा त्याग करा. इच्छा त्यागाने मोक्ष होतो. वस्तू त्यागाने मोह वाढतो अहंकार वाढतो. लक्षात घ्या दिसासाठी त्याग आहे पण अहंकाराची जमा होते. म्हणून राष्ट्रसंत लिहितात की नित्यानित्य विचाराविनं वासना न खुंटीची जाणं आणि शोधू जाता नित्य निदान. जर शोध जर घेतला आम्ही शास्त्र पुराणाने उदास विचारे वेच करी. धन संग्रह करू नका परंतु मात्र धनहीनही होऊ नका. लक्षात घ्या हक की रोटी खाइए जो है आग कमाया.
आपल्या हक्काची रोटी खा. देवाच्या भरोशावर राहू नका, धर्माच्या भरोशावर राहू नका, साधू संतांच्या भरोशावर राहू नका. आमच्या राष्ट्रसंतांनी अमौलिक ओव्या दिलाय बाबाजी. असो कोणी साधू अन विद्वान, त्यांनी न खावे कष्टावून. आमच्या गावामध्ये कोणताही साधू येईल त्या साधूचा आदर करा, सन्मान करा, त्यांना आदराचं स्थान द्या, त्यांच्याशी ज्ञानाच्या चर्चा करा, ज्ञान समजावून घ्या, त्यांच्या पुढे विनम्र राहा. परंतु मित्र हो, लक्षात घ्या, पैसे द्यायचे आणि घ्यायची सवय लावू नका. लक्षात घ्या, श्रमाचं मोल द्या जरूर. भजन आहे तुमच्या घरी, भजनाला बोलावले, त्यांचा आदर करा मित्र हो. एखादा म्हातारा आहे त्याच वर्षात 10-5 रुपये द्या. उचित सत्पात्री दान करा. कुपात्री दान केलं तर पाप होईल. लक्षात घ्या, दिवसभर खात असाल त्यालाच खाऊ घाला बरं. घालणाऱ्याला पाप लागेल, खाणाऱ्याला पाप लागेल. सत्पात्री दान करा. लक्षात घ्या, अपात्री दान करणं हा पापाचरण आहे आणि सत्पात्री दान करणं हे पुण्याचरण आहेत. म्हणून तन निर्वाहिक काजहित, मनुष्याने आपल्या शरीराचा निर्वाह करण्यासाठी उचित मार्गाचा अवलंब करा. ज्या मार्गामध्ये रजगती नाही, तमगती नाही, सत्वगती आहे. सात्विक आचरणाने, सात्विक संबंध ठेवून, सात्विक व्यवहाराची साधना करून, सात्विक दिनचर्या आणि संयम साधून जर आम्ही आमच्या शरीराचा निर्वाह केला मित्र हो, तर हा आहे आत्मिक विचार. साधू संतांनी आम्हाला शास्त्र पुराणामधून आत्मिक विचारांचा संदेश दिला. लक्षात घ्या, म्हणून संत लिहितात, दाखविती मार्ग आत्मस्वरूपांचा, दाखविती मार्ग आत्मस्वरूपांचा, दाखविती मार्ग आत्मस्वरूपांचा, दाखविती मार्ग आत्मस्वरूपांचा. भेद जीवा शिवाचा मिटावया, मिटावया, मिटावया. भेद जीवा शिवांचा मिटावया, मिटावया, मिटावया. भेद जीवा शिवांचा मिटावया, भेद जीवा शिवांचा. भेद जीवा शिवांचा मिटावया, भेद जीवा शिवांचा मिटावया, 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 मिटावया. दाखविती मार्ग आत्मस्वरूपांचा, दाखविती मार्ग आत्मस्वरूपांचा, दाखविती मार्ग आत्मस्वरूपांचा, भेद जीवाशिवांचा मिटावया. म्हणून प्रत्यक्ष ज्ञान ज्या त्या प्रत्यक्ष ज्ञानांच्या व्यवहारामधली मोह आणि आसक्ती दूर करा. आणि परोक्ष ज्ञान जे आहे, ज्याला आपण काल्पनिक ज्ञान म्हणतो, काल्पनिक साधना म्हणतो, त्यामध्ये काल्पनिक कामनेची जी पूर्तीची आस आहे ती आस कमी करा. लक्षात घ्या, जहा आशा तहा दुःख की फासा. लक्षात, जब लग दुःख की सुख की आशा, तब लग दुःख का फासा. जब सुख से भई निराशा, तब दुःख ही सकल विनाशा. रामायणामध्ये लिहिलाय. श्रीराम प्रभूंनी भरताला सांगितलं की भरता, जीवन जगताना 2 गोष्टी लक्षात ठेव, आस आणि निराश. आशा ही परम दुःखम, नैराश्यम परम सुखम. आशेवर जीवन जगू नका. परमेश्वर आमचं भलं करेल, गावचा लीडर आपलं भलं करेल, अमुक गुरुभाऊ भलं करेल, ही आशा सोडून द्या. जब लग आशा तब लग दुःख की फासा. जब सुख से भई निराशा, तब दुःख ही सकल विनाशा. दुःख तर नकोच, पण सुखाची माणसाला ज्यावेळेस गरज भासणार नाही त्यावेळेस त्याच्या जीवनातलं दुःख पळून जाईल.
जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये सुखाची गरज तयार आहे तोपर्यंत कोणत्याही साधनेनी कोणत्याही पराक्रमांनी तुमच्या जीवनातलं दुःख नाश होऊ शकत नाही, लक्षात घ्यावं. आणि म्हणून संत लिहितात की बहुत पुराणे झालीसे निर्माण, अपरोक्ष ज्ञान नाही तेथे. अपरोक्ष ज्ञाना जाईबा शरण, सद्गुरु वाचून न कळे ते. प्रकृती पुरुष याचे ज्ञान नाही, तोवरी बापाई मुक्ती कैशी. प्रकृती आणि पुरुष, जड आणि चेतन, क्षर आणि अक्षर, चर आणि अचर हे अलग अलग आहे, मिसळ नाही बाबाजी. चराचरात गुरुदेव शक्ती नाही, लक्षात घ्या बाबाजी. आत्मनात्म विवेक राष्ट्रसंतांचा पहा. आत्मानात्म ज्ञान ठेवावे सामोरा आणि आत्माविना येरा मानू नये, राष्ट्रसंतांनी अभंगामध्ये संकेत दिला आहे. बाप हो, आत्म काय आणि अनात्म काय, नित्य काय आणि अनित्य काय याचा विचार साधकांनी केला पाहिजे. नित्यानित्य विचाराविन काही, वासना न खुंटेची काही. लक्षात घ्या, नित्यानित्य विचाराविन वासना न खुंटेची जाण, शोधू जाता नित्य निदान, अनित्य उडले निश्चये. नित्य काय अनित्य काय याचा विचार जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये दळून बसणारी जी कामना आहे, वासना, इच्छा आहे, या इच्छेचा नाश होत नाही. वस्तू त्यागाने माणसाच्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त होत नाही मित्र. वस्तू त्याग करण्यापेक्षा इच्छा त्याग करा, इच्छा त्यागाने मोक्ष होतो. वस्तू त्यागाने मोह वाढतो, अहंकार वाढतो. लक्षात घ्या, दिसासाठी त्याग आहे पण अहंकाराची जमा होते. म्हणून राष्ट्रसंत लिहितात की नित्यानित्य विचाराविन वासना न खुंटीची जाणं आणि शोधू जाता नित्य निदान. जर घेतला आम्ही शास्त्र पुराणांचा, आमच्या कबीर साहेबांनी संदेश दिला, शोध बिना बोध नाही आणि बोध बिना नाही. हा लक्षात घ्या, शोध बिना बोध नाही. बोध कुठे आहे बाबाजी? आता हे कीर्तनामध्ये बोध होत आहे तुम्हाला, शास्त्र पुराणामध्ये बोध आहे, प्रवचनामध्ये बोध आहे, राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी निमित्तांनी बोध आहे, भजना पूजनातून बोध होत आहे. बोध आहे संत साहित्यामध्ये, चरित्रामध्ये, ग्रंथामध्ये, उपदेशामध्ये, वक्तृत्वामध्ये, प्रवचनामध्ये बोध आहे. परंतु हा बोध केव्हा होईल? शोध घ्याल तर. शोध बिना बोध नाही. बोध लिहून आहे ग्रंथात, बोध सांगत आहे म्हणत महाराज शब्दांनी, तुम्ही ऐकत आहे शब्दांनी. परंतु मी दिलेला बोध तुम्हाला केव्हा होणार बाबाजी? जेव्हा शोध घ्याल तेव्हा. मग आता शोध घ्यायचा आहे तर कोण्या दुकानात जावं लागेल? बोध घ्यासाठी ग्रंथ आहे, बोध घ्यासाठी अंत माझं कीर्तन आहे, ठीक आहे. परंतु तो बोध केव्हा होईल? शोध घ्याल तर. मग शोध कुठे घ्याल? शोध कुठे? हृदयात आहे. शोध हृदयात घ्या, हृदयामध्ये शोध आहे, लक्षात घ्या. नाही, सुविवेक बुद्धी प्राप्त कर. पुढे काय? हा सत्संग और ग्रंथ में सुविवेक बुद्धि प्राप्त कर खोज सत्यासत्य की माता न हट जा. हा नवमत रहे हो या रूढी, ले सत्य चुन चुन के सही. निवडून निवडून घ्या, असत्याचा त्याग करा, सत्याचा स्वीकार करा मित्र हो. चर अचर एक करू नका, क्षेत्र अक्षेत्र एक करू नका. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे माझं शरीर क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये हा क्षेत्रज्ञ वापर करताय, क्षेत्राचा सदुपयोग करताय. हा क्षेत्रज्ञ क्षेत्राचा सदुपयोग करेल तर या क्षेत्रज्ञाचं कल्याण होईल बाबाजी. या क्षेत्राचा दुरुपयोग जर क्षेत्रज्ञांनी केला, या क्षेत्रज्ञाचं अकल्याण होईल, लक्षात घ्या. म्हणून क्षेत्र, क्षेत्रज्ञ, चर अचर, आत्मा अनात्मा, नित्य अनित्य, सार असार अलग अलग करा. भूस बीज एकवट उपनिता राय घनवट, येर उडे ते फलकट जाणो आले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर मध्ये लिहितात, भूस आणि बीज एकवट राहते. कुंभी खड्यावर काढताना पीक, त्यावेळेस भूसनं बीज मिळून राहते, भुसामध्ये दाना राहते. जर भूस नाही राहिला तर दाना पकत नाही. दाना पकण्यासाठी भुसाची गरज आहे. भूस हे आवरण आहे ज्ञानात दानाचं. त्या भुसामध्ये दाना जगतो, तयार होतो, पुष्ट होतो. परंतु मित्र हो, ज्या भुसाच्या निर्मितीमध्ये दाना निर्माण होतो, ज्या भुसाच्या सहवासामध्ये तो दाना निर्माण झाला, परिपक्व झाला की मग शेतकरी काय करतो? दाना कामाचा आहे तो ठेवतो आणि भूस उडवून बाहेर फेकतो. भूस बीज एकवट उपनिता राहे घनवट, येर उडे ते फलकट जाणो आले. नाही, जे कामाचा ते ठेवा आणि कामाचं नाही ते टाकून द्या. सत्य असत्याचा विचार करा. हा विचार करण्यासाठी राष्ट्रसंत लिहितात,
तुकड्या मने चरण धरा, 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 तुकड्या मने चरण धरा. संत आधार तो बरा, संत आधार तो बरा, संत आधार तो बरा. संत आधार तो बरा, संत आधार तो बरा. संत आधार तो बरा, संत आधार तो संत आधार तो बरा, संत आधार तो बरा, संत आधार तो बरा. तुकड्या मने चरण धरा, तुकड्या मने चरण धरा, तुकड्या मने चरण धरा. तुकड्यामध्ये चरण धरा, संत आधार तो बरा. मित्र हो, मला एका गोष्टीचा खेद वाटतो नेहमी, आणि एक आत्मीयता आहे, जिव्हाळा आहे. अनेक लोक स्तुती करण्यालायक आहेत, तन्मन धनाची पर्वा न करणारे लोक आहेत. प्रचारामध्ये पैशाला महत्व देणार नाहीत. त्यांच्याकडे जिव्हाळा आत्मीयता आहे, संत साधू संतांच्या साहित्याचा प्रचार झाला पाहिजे म्हणून. परंतु मित्र हो, एक खेद आहे की ज्या राष्ट्रसंतांनी समाजाच्या उद्धारासाठी जीवन वेचलेले जे जीव आहेत, अनेक संत आहेत, कबीर आहेत, रामदास स्वामी आहेत, तुकाराम आहेत, भगवान श्रीकृष्ण आहे, गौतम बुद्ध आहे, महावीर वर्धमान आहे, मोहम्मद पैगंबर आहे, येशू ख्रिस्त आहे, भगवान श्री रामचंद्र आहेत, तुलसीदास आहे, रोहिदास चांभार आहेत, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई आहेत. अनेक साधू संत आपल्या देहाकडे दुर्लक्ष करून जगाच्या कल्याणासाठी शरीराची पर्वा न करता एक एक क्षण जीवाच्या कल्याणासाठी वेचणारे जे लोक आहेत, त्यांचा विषय जर आम्ही समजून घेतला नाही मित्र हो, तर त्यांच्या जे चारित्र आहे, आदर्श आहे, त्यांचं जे लिखाण आहे, साहित्य आहे, त्यांचा जो संकेत आहे, या संकेताला डाग लागल्याशिवाय राहणार नाही मित्र. लक्षात घ्या. सार असार दोन्ही एक, तेथे कैसा उरला विवेक. जड चेतन, चर अचर, क्षर अक्षर, नित्य अनित्य, आत्मा अनात्म याचा विचार आम्ही केला पाहिजे. ही जी आमच्या समोर वस्तू आहे, ही अनात्म वस्तू आहे. या अनात्म वस्तूमध्ये आत्म्याचा वास नसतो. लक्षात घ्या बाबाजी. आपल्या शरीरामध्ये आत्म्याचा वास आहे, गाडीमध्ये ड्रायव्हरचा वास आहे. बॉडी इज द मोटर अँड सोल इज द ड्रायव्हर. गाडीमध्ये जोपर्यंत ड्रायव्हरचा वास आहे तोपर्यंत त्या गाडीचा सदुपयोग जर केला तर ती गाडी आमच्या जीवाला कुठच्या कुठे पोचवून देणारी आहे. त्याच्यामध्ये प्राबल्य आहे त्या गाडीमध्ये. परंतु वापर करणारा यथायोग्य असेल तर, वापर करणारा जर यथायोग्य नसेल मित्र, तर ती गाडी आम्हाला खड्ड्यात नेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. म्हणून संत साहित्य जे आहे, त्या संत साहित्याचा योग्य ज्ञानाने वापर करणारे जर प्रचारक असतील मित्र हो, तर त्या प्रचारामध्ये एक सामर्थ्य आहे की या जीवांना अधोगतीतून काढून कल्याणाच्या मार्गाने लावणारं सामर्थ्य त्या प्रचारकामध्ये आहे. पण वापर यथायोग्य झाला तर. लक्षात घ्या. आणि नाहीतर मग काही फायदा नाही. और जिंदगी तो जाती रहे, चाहे भोग करे या योग करे,
पर निज ज्ञान के आधार पर जीवही का कल्याण करे. देहाचं कल्याण करणं, देह पोषण हे तर डुकराचे काम बाबाजी. डुकरे आपल्या पोराला पोसते, कोंबडी आपल्या पिलाला पोसते, आपल्या पकाखाली ठेवते. तिलाही वाटते माझ्या पोराला माजरानं नेऊ नये म्हणून, तुम्हाला वाटते माझ्या पोराला मरणानं नेऊ नये म्हणून. परंतु मित्र हो, देहाचं रक्षण करणे काय मोठा पुरुषार्थ नाही. तुकड्या दास म्हणे जीवाशी रक्षावे, तरीच पुण्य पावे जन्मोजन्मी. या जीवाचं रक्षण करा. नाना प्रकारच्या कचाट्यामध्ये, विषय वासनेमध्ये, काम क्रोधादी विकारामध्ये, नाना प्रकारच्या भास संध्यामध्ये, तर्क कुतर्कामध्ये हा जीव फसून आहे. या जीवाला काढा. अनादिकाळचे संस्कार ज्ञानाने जाळून टाका. यतै धानसी सभ्यदुग्नी भस्मसात कुरुते अर्जुना, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. गीतेमध्ये श्रीकृष्ण लिहितात, साधकांनी हा विचार करा, अवडंबर माजवू नका, पैशाचा बाजार करू नका, चमत्काराचा भरी जाऊ नका. काय करा? एक काम करा. यथै धानसी संविदोग्नी भस्मसात कुरुते अर्जुना. अर्जुना, अग्नी जर प्रज्वलित झाली तर ती अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर त्या अग्नीच्या सभोवताल असणारं इंधन जे आहे त्या इंधनाची समाप्ती केल्याशिवाय तो विजत नाही. अग्नीचा गुणधर्म आहे. आग एकीकडे लागली तर ती आग सभोवतालचे इंधन जे आहे, काडी कचरा, ते खतम केल्याशिवाय विजते का बाबाजी? जंगलातली आग पाहिली असं ना तुम्ही? आगे आगे दौजे रे पाछे. हा, एक वेळची आग लागली का पहा ती कशी पार पुढे जाते, पूर्ण सपाचट करून टाकते. त्या प्रकारे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते ततः. साधकांनी आपल्या अंतकरणामध्ये जे नाना प्रकारचे संस्कार या जीवाला जन्मोजन्मी दुःख देणारे, हे संस्कार भस्मसात करून देण्याचं सामर्थ्य ज्ञानाग्नीमध्ये आहे. ती ज्ञानाग्नी आपल्या हृदयामध्ये ज्वलंत ठेवा. ही साधना करा. सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमाने, ध्यानाच्या माध्यमाने, भजना पूजनाच्या माध्यमाने, कथा कीर्तनांच्या माध्यमाने, संध्यापाठाच्या हरिपाठाच्या माध्यमाने काय करा? आपल्या अंतकरणामध्ये असणारे जे नाना प्रकारचे इंधन आहे, नाना प्रकारच्या वासना आहे, इच्छा आहे, अपेक्षा आहे, दुराग्रह आहे, मतभेद आहे, पक्षभेद आहे, देहभेद आहे, की ज्या देहभेदामुळे, पक्षभेदामुळे माणसाशी हसता येत नाही, शेजाऱ्याला शेजारशी बोलता येत नाही, या पंथाचं त्या पंथाशी जमत नाही, या धर्माचा त्या धर्माला विरोध केल्याशिवाय राहत नाही. विध्वंस, अत्याचार, कलह आमच्या समाजामध्ये ज्या देहभेदानी, पक्षभेदानी, बुद्धिभेदानी ज्वलंत आहे, तो बुद्धिभेद, तो पक्षभेद, तो देहभेद नष्ट करण्याचं काम ज्ञानाने केलं आहे. आणि ते ज्ञान साधू संतांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे, पुराणामध्ये लिहिलं आहे. त्या पुराणामध्ये, शास्त्रामध्ये, ग्रंथामध्ये जे ज्ञान लिहून आहे, त्या ज्ञानाचा अभ्यास न करता तुम्ही मनमानंदीने व्यवहाराने पाठपूजा कराल बाबाजी. मित्र हो, संतांच्या कार्याला डाग लागलेला शहराना. आणि म्हणून शेवटी एकच प्रार्थना आहे की न लगे माईकाचा संग, सदा अंतरंग वृत्ती राहो. प्रत्येकाने साधना करा की माईकाच्या छंदामध्ये पडू नका, अंतरंगामध्ये वृत्ती घ्या. आपलं अंतरंग तपासा. ज्या अंतरंगाने हृदय साफ होऊन जाईल, अंतकरण साफ होईल, की जे साफ झालेलं अंतकरण माणसाशी भेद पाडू शकत नाही, माणसाची वैरी करू शकत नाही, माणसाचं शोषण करू शकणार नाही. असा अनैतिक व्यवहार, अनुचित व्यवहार आमच्याकडे होणार नाही. याची खबरदारी घेऊन जर आम्ही जीवन जगलो मित्र हो, तर आम्ही साधू संतांचे दास बनून आमच्या जीवाच्या कल्याणाच्या मार्गाला लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत लिहितात, बहुत पुराणे झालीशे निर्माण, अपरोक्ष ज्ञान नाही ते. अपरोक्ष ज्ञाना जाई रे शरम, सद्गुरु वाचून न कळे ते. प्रकृती पुरुष याचे ज्ञान नाही, तो वरी पायी मुक्ती कैशी. तुकड्या दास म्हणे सद्गुरु वाचून न कळे, न जाई शरण इतराते. जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग, जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी,
गणेश गुरुदेवा तुझा दास